अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना देगलूर तालुक्यात उघडकीस आली। थोड़ा सरका भैया, थोड़ा सरका। एका महिलेच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते। गावातीलच शेषराव भुरे यांच्यासोबत तिचे सूत जुळले। भुरे याने सदर महिलेला खोली करून दिली आणि तो तिच्यासोबतही राहू लागला। या संबंधातून त्यांना एक मुलगी झाली। या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे यांच्या घरचे भांडण करत होते। आरोपीला अगोदर ही 3 मुले होती। आता आणखी मुलांचा सांभाळ कसा करू म्हणून तो ही महिलेला भांडत होता। अखेर शेषराव भुरे याने 3 ऑगस्टच्या रात्री मुलीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर मुलीचे प्रेत एका पिशवीत टाकून नदीत फेकून दिले। 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बाळाचे प्रेत बाहेर काढले। आरोपी महिला आणि शेषराव भुरे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देगलूर पोलिसांनी दिली। आरोपी शेषराव भुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। काल आम्ही पोलीस स्टेशनला हजर असता माहिती पडली की सायंकाळच्या वेळेस एक लहान मूल लेंडी नदीच्या मध्ये पडलेलं आहे। त्यावर आम्ही घटनास्थळी जाऊन स्टाफसह पाहणी केली। पंचनामा करून सविस्तर त्याला बाहेर काढलं। ते स्त्री जातीचं होतं व त्याला ते मय झाले। तसं आम्ही त्याला सरकारी दवाखाना देगलूर येथे प्रथम कारवाईसाठी PM खतात आणलं होतं, परंतु तिथून डॉक्टरने सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठवलं। सध्या नांदेड येथे प्रक्रिया चालू आहे। तशी माहिती आम्ही मान्यवरांना दिली आणि सदर लहान मूल हे कोणाचं असावं या दृष्टिकोनातून गावातील काही आमचे समाजातील व्यक्ती, पोलीस यंत्रणा, DBJ कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहिती काढली। तेव्हा समजलं की एक स्त्री ही लक्ष्मीबाई देवीदास भुरे हिचा पती काही वर्षापूर्वी मय झाला आणि त्या स्त्रीने तिच्या समाजातील शेषराव भुरे याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून व तसे नवरा बायकोसारखे ते राहिले। त्याच्यापासूनच तिला हा बाळ झालेलं आहे आणि ती स्त्री आम्ही व तो व्यक्ती आज रोजी आम्ही चौकशी कामी पोलीस स्टेशन आणलं असता त्यांनी ती कबूल केलं की ती स्त्री म्हणले, जे लक्ष्मीबाई म्हणले, साहेब हे आम्हाला आमच्या याचंच आहे, शेषरावचंच आहे, परंतु घरचे लोक त्रास देत होते याचे म्हणजे शेषरावचे आणि भांडत होते, म्हणून ते आम्ही दिनांक माझ्या पतीने म्हणजे मानलेल्या पतीने शेषरावने 3 तारखेला 3 ऑगस्टला रात्री 3 ते 4च्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या करून ते बाळ नदीमध्ये फेकून दिले। तर आम्ही तिला विचारलं तक्रार का दिली नाही। ती सांगते मला यांनी मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे मी दिली नाही। तरी सदर आम्ही याच्यामधील जो आरोपी आहे तो ताब्यात घेतला आणि स्त्रीचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन आणि तसे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करीत आहोत। सध्या गुन्हे दाखल करण्याची चालू आहे। थोड़ा सरका भैया, थोड़ा सरका। चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट। तब्बल 7000 स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या। रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता। येत्या 24 जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुककडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस, साऊथ इंडियन, पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल। एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, डी मार्ट, कॅनल रोड, नांदेड।